नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव संतोष इंगे. मी इनिरा क्रॉप सायन्स या कंपनीमध्ये पश्चिम महाराष्ट्र विभाग बघत असतो. तर आज आपण आलेलो आहोत कुर्ली या गावामध्ये. कुर्ली हे गाव विट्याजवळील सांगली या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी आपल्याबरोबर एक प्रगतशील शेतकरी आहेत. थोडक्यात त्यांनी इनिरा कंपनीचे उत्पादक यांनी वापरलेले आहेत. थोडक्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना त्या उत्पादकाचा रिझल्ट वगैरे कसा आलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. राजेंद्र महादेव मोरे, गाव कुर्ली, जिल्हा सांगली. तुमच्याकडे तुम्ही किती क्षेत्र आहे तुमच्याकडे? आमच्याकडे क्षेत्र तसं भरपूर आहे, पण आता ऊस लागण म्हटलं तर आता लागण एक 6 एकरावर आहे. 6 एकर तुम्ही ऊस लागवड केलेली आहे. तर त्या ऊस आता तुम्ही ऊस लागवड केलेली आहे. तुमचं आता रान जर बघितलं तर पूर्ण मुरमाड जमीन आहे. या मुरमाड जमिनीमध्ये तुम्ही ऊसाची लागवड केलेली आहे. तर तुम्ही इनेरा कंपनीचे जे तुम्ही प्रोडक्ट वापरलेले आहेत, तुम्ही कुठले प्रोडक्ट वापरलेले आहेत इनेरा कंपनीचे? आयुर्वेद आणि बॅकवेअर 2 उत्पादक तुम्ही वापरलेले आहेत. एक आळवणी केलेलं, एक आळवणी तुम्ही केली आहे. ही आळवणी तुम्ही ऊसावर जेव्हा तुम्ही केली, तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे वाटले? रिझल्ट एकदम चांगले आहेत. फुटवे वगैरे भरपूर निघालेत. आता तुम्ही बघू शकता खाली फुटवे वगैरे. ही रोप लागण आहे. रोप लागणीचे मला वाटते आपण 10व्या-11व्या दिवशी याला आळवणी केलं. रोप लागवड केल्यानंतर तुम्ही 10व्या दिवशी आळवणी केली. साधारणतः किती दिवसानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवला? 3ऱ्या-4थ्या दिवशीच रिझल्ट जाणवायला. 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्हाला वाढली आणि फुटवे निघाय चालू झाले. बरोबर. तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या आता 15 ते 20 फुटवे एका रोपाला आहेत आमच्या. बरोबर. तुम्ही शेतकरी बंधून आपण दाखवू शकतो. इथे तुम्ही बघू शकता मुरमाड जमीन आहे. मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा एवढे फुटवेची संख्या फुटवे आहेत. फुटव्यांची संख्या जर मोजायची झाली साधारणतः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 फुटवे तरी आहेत. 16-17 फुटवे सध्या यांच्या ऊस या पिकावरती आहेत. आणि मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा यांनी खूप चांगला असा प्रयोग केलाय. ऊस लागवड ही साधारणतः आपण बघतो काळ्या जमिनीमध्ये असते, पण यांनी मुरमाड जमिनीमध्ये यांनी ऊस लागवड केली आणि खूप चांगलं उत्पादन या ठिकाणी यांना निघेल असं दिसतं या ठिकाणी. तुम्ही शेतकरी बंधूंना तुम्ही काय विनंती कराल? अगदी डोळे झाकून वापरावं असे प्रोडक्ट आहेत. रिझल्ट बघा आणि मग वापरा. धन्यवाद.